नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ठिकाणी ट्रेनी ज्युनियर ऑफिसर असेल, असोसिएट ऑफिसर असतील, टायपिस्ट, ड्रायव्हर, शिपाई या सर्व पदांसाठीची भरती आलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की या ठिकाणी आपल्याला अप्लाय कशा पद्धतीने करावं लागणार आहे, कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि त्याचबरोबर इथली सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल, या सगळ्या तुमच्या मनातील प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। आणि मित्रांनो, ही जी भरती आहे या भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। तर बघा, इथं पदं कोणकोणती आहेत ते इथं दिलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून करायचं आहे, 17/7/2025 पासून ते 6/8/2025 पर्यंत मित्रांनो आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला याची जी परीक्षा फी वगैरे आहे ती देखील 6/8/2025 पर्यंतच भरावं लागणार आहे। बघा, इथं काही जनरल इन्स्ट्रक्शन मित्रांनो देण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिली पोस्ट आहे बघा कोणती, ट्रेनी ज्युनियर ऑफिसरची पोस्ट आहे। एकूण 44 जागा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो मिनिमम ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते कोणत्याही स्ट्रीममधून झालं असेल तरी चालणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क असणं आवश्यक आहे। तर इथं बघा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे। तुमच्याकडे DCC बँकमधील 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि एज लिमिट दिलेला आहे 23 वर्ष ते 32 वर्षापर्यंत तुमचं एज लिमिट असणं इथं आवश्यक आहे। तर बघा, इथं तुम्हाला सॅलरी जी आहे ते 30,000 रुपये पर मंथ भेटणार आहे, हे तर लक्षात घ्या मित्रांनो। आणि टोटल सॅलरी जी असणार आहे ती 52,100 रुपये इतकी तुमची टोटल सॅलरी असणार आहे। तुम्हाला नंतर पहिल्यांदा काय असणार आहे, ट्रेनिंग पिरियड असणार आहे तुमचा 1 वर्षाचा, त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियड असणार आहे 6 महिन्याचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं कन्फर्मेशन केलं जाणार आहे। त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे दुसरी बघा कोणती, ट्रेनी असोसिएट 50 जागा आहेत यासाठी। इथं पण तुम्हाला मिनिमम ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे आणि 50% मार्क आलं का लक्षामध्ये। आणि इथं बघा तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स इथं आवश्यक नाही। तुमचं एज जे आहे ते 21 ते 28 वर्ष एज असलं पाहिजे आणि तुमची जी सॅलरी असणार आहे टोटल ती 34,000 पर मंथ असणार आहे। जसं मी तुम्हाला या अगोदरच्या पोस्टसाठी सांगितलेलं होतं त्याच पद्धतीनं कन्फर्मेशन आणि सर्व्हिसची प्रोसिजर असणार आहे। त्याच्यानंतर बघा ट्रेनी टायपिस्ट असणार आहे। ट्रेनी टायपिस्टच्या देखील 9 पोस्ट आहेत इथं आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे आणि मराठी तुमचं जे आहे ते मराठी तुम्हाला 10वीला सब्जेक्ट असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर इथं बघा प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे तुम्हाला, इथं प्रोफेशनल क्वालिफिकेशन बघा काय लागणार आहे, तर तुमचं मराठीचं 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिशचं 40 वर्ड पर मिनिट टायपिंग झालेलं असणं आवश्यक आहे। इथं तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे मागितलेला नाही आणि एजच्या बाबतीत 21 ते 28 वर्ष एज लिमिट तुम्हाला दिलेलं आहे। कन्फर्मेशनची जी काही प्रोसिजर आहे ते वरील प्रमाणेच आहे मित्रांनो। त्याच्यानंतर बघा ट्रेनी ड्रायव्हर, ट्रेनी ड्रायव्हरच्या देखील 6 पोस्ट आहे आणि तुमचं मिनिमम 10वी तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे LMV लायसन असणं देखील गरजेचं आहे, आलं का लक्षात। आणि ड्रायव्हर भरतीची जी तयारी असते ते मित्रांनो तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतलेली आहे। खूप सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेले आहे आणि ड्रायव्हरसाठी जी टोटल सॅलरी असणार आहे तुमची 27,000 रुपये पर मंथ। तुम्हाला इथं एक्सपिरियन्स वगैरे काहीही मागितलेलं नाही। त्याचबरोबर जी काही कन्फर्मेशन आणि सर्व्हिसची जी प्रोसिजर आहे ती मित्रांनो वरील प्रमाणेच सगळी आहे, हे लक्षात घ्या। आणि ट्रेनी प्यून, ट्रेनी शिपाईसाठीच्या 58 पोस्ट आहे। क्वालिफिकेशन मित्रांनो मिनिमम 10वी पास असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबिंगचा कोर्स झालेला असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचं एज लिमिट जे आहे ते 18 ते 30 वर्ष आहे आणि शिपायासाठीची जी काही सॅलरी आहे ती आहे 24,500 रुपये।
आलं का लक्षात? त्याच्यानंतर कन्फर्मेशन अँड सर्व्हिस ज्या मी वरती सांगितलेल्या आहेत त्याच पद्धतीनं सगळ्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की ॲप्लिकेशन प्रोसिजर कशी असणार आहे. आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्याच्यानंतर फी भरायची आहे आणि आपल्या डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. रजिस्ट्रेशन किंवा डॉक्युमेंट स्कॅनिंगच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला रजिस्ट्रेशनसाठीची ही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याची प्रोसिजर कशा पद्धतीनं आहे ते दिलेलं आहे. आता आपल्याला इथं पेमेंट किती करावं लागणार आहे, फी किती असणार आहे बघा याची. तर याची ट्रेनी ज्युनियरसाठी 1100, ट्रेनी ज्युनियरसाठी 1770 रुपये इतकी आहे. ट्रेनी असोसिएट 1180 आहे आणि बाकीच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या सर्वांसाठी 1180 रुपये एवढी काय असणार आहे तुमची फी असणार आहे परीक्षेची. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची रिसीट आहे त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज 6/8/2025 पर्यंत भरायचे आहेत. त्याच्यानंतर डॉक्युमेंट स्कॅनिंग तुम्हाला करावं लागणार आहे. डॉक्युमेंट स्कॅनिंगची तर साईज वगैरे तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो, ती तुम्ही पाहू शकता. कारण ही जी PDF आहे ती PDF मोठी आहे. मी PDF पूर्ण वाचत बसेल तर आपला व्हिडिओ मोठा होईल आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या राहून जातील. मित्रांनो, ही जी PDF आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा या ठिकाणी तुमची सिलेक्शन जी प्रोसिजर असणार आहे त्याच्यासाठीचा सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे. तर ट्रेनी ज्युनियर ऑफिसरची 200 मार्कांची परीक्षा होणार आहे आणि इथं तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज असेल, इंग्लिश, बँकिंगचा अवेअरनेस असेल आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर बघा ट्रेनी असोसिएटसाठी देखील 200 मार्काची परीक्षा असणार आहे. त्याच्यासाठी रिझनिंग, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड असणार आहे, इंग्लिश, बँकिंगचे जे काही जनरल अवेअरनेस असणार आहे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे. प्रत्येकी 40 क्वेश्चन असणार आहेत. हे इथं लक्षात घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला इथं किती 120 मिनिटांचा टायमिंग दिला जाणार आहे. परीक्षाची आहे ती इंग्लिश व्हर्जन असणार आहे परीक्षेचं, हे लक्षात घ्या. ट्रेनी टायपिस्ट जे आहे त्यांच्यासाठी बघा इथं मराठी लँग्वेजचं 40 क्वेश्चन आहेत, रिझनिंग ॲबिलिटी 40 आहेत. जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला कॉम्प्युटरबद्दलचे प्रश्न विचारले जाणार आहे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 200 मार्काची परीक्षा होणार आहे आणि एकूण तुम्हाला 120 मिनिटांचा टायमिंग दिला असणार आहे. त्याच्यानंतर तुमची टायपिंगची परीक्षा देखील होणार आहे. त्याच्यानंतर ट्रेनी ड्रायव्हर आहे आणि शिपाई आहेत त्यांच्यासाठी बघा रिझनिंग, जनरल इंग्लिश आहे, जनरल अवेअरनेस आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी अशी 120 मार्कांची परीक्षा असणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं टायमिंग दिलेला आहे की कोणता टायमिंग कशासाठी आहे ते. त्याच्यानंतर बघा तुमची तिथं जी काही एक्झाम होणार आहे, ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर तुमची जी काही प्रोफेशनल टेस्ट आहेत ते देखील घेतली जाणार आहे, हे लक्षात घ्या. एक्झाम सेंटर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणी एक्झाम सेंटर देखील असणार आहेत. आता मित्रांनो, तुम्हाला इथं काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या तुम्ही पाहू शकता. मित्रांनो बघा, तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज आपल्याला जी काही अधिकृत ही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे. आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.